जेव्हा नवरा बायकोला धोका देतोय हे बायकोला समजते आणि ती नवऱ्यापासून दूर राहू लागते आणि तलाक द्यायचा विचार करते. पण मग नवरा तिला तलाक द्यायला तयार नसतो. बायको घरात नाही तर तो घरातील मोलकरणी सोबत संबंध ठेवतो. लग्न करायचं वचन देतो, पण सगळं काही ढोंग असतं. कुत्र्याची शेपटी कितीही वेळा सरळ करायचा प्रयत्न करा, पण ती होते का? नाही ना. तसंच कुणालचं झाले होते. त्याला घरात पायल बायको म्हणून हवीच होती आणि बाहेर पण मजा टाइमपास सोडायला तो तयार नव्हता. आणि म्हणूनच पायलच्या मनातून तो उतरला होता आणि मग त्यांचं भांडण कोर्टापर्यंत गेलं. पण कुणालने खोटं बोलून पैसे भरून नेहमीच विराटला पायलला हरवले. आता शेवटची पेशी होती, ज्यात तलाक होणार की नाही आणि मुलगा शौर्य कुणासोबत राहील हे ठरणार होते. इकडे घरातील मोलकरीण पारू ही अगदी घरातील लहान सुनेसारखी घरात वागत होती. ते बघून कुणालची वहिनी तिला विचारते, पारू, तुला घरी परत जायचं आहे तिकडे, हे काम तुझं नाही. तेव्हा पारू कुणालबद्दल आणि तिच्याबद्दल आपल्या बहिणीला सांगते आणि बोलते, जरी आपण नात्याने दूरच्या बहिणी असलो तरी तू मला इथं एक आसरा दिला. कुणालने साथ आणि प्रेम. कुणालच्या वहिनीला हे सगळं ऐकून धक्काच बसतो. आपल्या बहिणीसोबत रोजच कुणाल काय करतो आहे हे जेव्हा तिला समजतं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकते. कुणाल रोजच गोड गोड बोलून पारूला आपल्या रूममध्ये घेऊन जायचा, तिच्यासोबत झोपायचा आणि दुसऱ्या दिवशी तू कोण आणि मी कोण असं तिच्यासोबत तो वागायचा. पारू तर खरं खरं प्रेम करायला लागली होती, पण तिचा फायदा घेतला जातोय हे तिच्या वहिनीला लगेचच समजले. म्हणून तिच्या बहिणीने लगेच पारूला समजावले आणि कुणालपासून दूर राहा असं सांगितले. पण प्रेमात तर माणूस वेडच असतं. तिनं बहिणीचे ऐकले नाही. आता मात्र कुणालच्या वहिनीने पायलला फोन केला आणि घरात काय घडत आहे याची माहिती पण सांगितली. पायलला परत एकदा धक्का बसला. आता मात्र विराट आणि पायलला खूप मोठा कुणालबद्दल पुरावा मिळाला होता. पण तरी कुणाल काही पण खोटं बोलून कोर्टात त्याची बाजू मांडू शकतो. म्हणून काहीतरी ठोक पुरावा शोधावा लागेल. पण कसा आणि काय या विचारानेच पायल खूपच टेन्शनमध्ये होती. विराट तिला समजावत होता की नेहमी सत्य जे असतं ते उघडकीसच येतं. तू घाबरू नकोस, तू नक्की जिंकणार. तेव्हा पायल बोलते, मी माझ्या शौर्याशिवाय जगू शकत नाही. तो माझा आहे. जर कुणालकडे त्याची कस्टडी गेली तर मात्र माझा शौर्य पण तसाच बापासारखा वाईट होईल आणि मला तसे घडू द्यायचे नाही. ती खूप खोलवर विचार करत होती. तेव्हा विराट बोलतो, हे बघ पायल, जरी तो कुणालचा मुलगा असला तरी त्याच्यावर एक आई म्हणून तुझा सगळ्यात जास्त हक्क आहे. कुणालचे वाईट गुण त्याच्यात येईल हा विचार करण्यापेक्षा तुझे किती चांगले गुण त्याच्यात आले असेल हा विचार कर ना. आणि माझ्यावर शेवटचा विश्वास ठेव. यावेळी मी खोटं बोलत नाही आहे. मी माझे 100% प्रयत्न करेल. आता मात्र ती त्याला बोलते, माझा तर आता स्वतःवरच विश्वास राहिला नाही विराट. घरचे आहेत सोबत, पण सासरचे तर सगळे चांगलं ओळखतात मला. पण तरीसुद्धा माझी साथ आज कुणीच देत नाही. आणि मी काय करू सांग ना. मी कसं चुकीचं दाखवू कुणालला? त्याच्या पैशांपुढे तर माझी ममतासुद्धा हरत आहे. तेव्हा विराट आपल्या डोक्यात जे काही कुणालबद्दल आहे ते तिला सांगतो आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. एक सुटकेचा श्वास ती सोडतच बोलते, बस इतकं झालं ना तर आपण जिंकलो. आपली मुलगी एकटी कुणालसोबत लढत आहे, दुसरीकडे राहत आहे, शौर्याचा सांभाळ इतका चांगला करत आहे बघून पायलच्या बाबांच्या डोळ्यात पाणी आले आणि ते सुद्धा आता तिच्यासोबत उभे राहिले. आपले आई वडील बहीण भाऊ आपल्यासोबत आहे बघून
ती नव्यानं परत उभी राहिली. आता तिच्या मनात भीती नव्हती. तिला इतका कॉन्फिडंट बघून तर कुणाल पण आता जरा घाबरला. आता हळूहळू पायल करून कोर्टमध्ये निकाल लागत होता हे बघून कुणाल टेन्शनमध्ये होता. तेव्हाच पारू त्याच्याजवळ जात त्याला म्हणाली, आपण लग्न कधी करणार आहोत कुणाल? मी तुझ्यासोबत एका बायकोप्रमाणे राहत तर आहे. तुम्ही माझ्यासोबत चोरून लग्न तर केलं आहे, पण सगळ्यांसमोर मला कधी स्वीकारणार? आता मात्र कुणालला राग आला आणि तो तिला बोलला, शांत बस. तुझी लायकी तरी आहे का माझी बायको व्हायची? मी तर ते सगळं एक नाटक केलं होतं तुला माझ्या जाळ्यात अडकवायला. माझे काम झाले. आता तू तुझ्या गावी जाऊ शकतेस, समजलं तुला? माझे डोके आधीच जड झाले आहे. पायलचा विचार करून करून. तू आता डोकं खाऊ नकोस, हो बाजूला. नोकर आहेस ना, नोकर बनून काम कर. त्याच्या असल्या बोलण्यानं तिच्या तर पायाखालची जमीन सरकली. मी हे काय करून बसले? मनाशी बोलत ती आता रडू लागली आणि आपल्या बहिणीकडे जाऊन मला पायलसोबत बोलायचं आहे असं म्हटली. आता पायलला पारूने तिच्यासोबत काय घडलं, कसा धोका झाला हे सगळं काही सांगितलं आणि पायल विराट यांना कुणालबद्दल खूप मोठा पुरावा सापडला. आता सगळे कोर्टमध्ये जमले. पारूने सगळं काही जजला सांगितलं, पण तरीसुद्धा कुणालने तिला खोटं साबित केलं. आता मात्र न राहून कुणालच्या घरातील CCTV कॅमेऱ्यामधील पारू आणि कुणालचा व्हिडिओ विराटला जजला दाखवावाच लागला. आता मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसला. कुणाल इतकं घाणकाम करू शकतो हे सगळ्यांसमोर आले आणि शेवटी सगळे पुरावे बघून केसचा निकाल हा पायलकडूनच लागला. कुणालला 5 वर्षांची सजा झाली. आता सगळे खुश झाले. पायलच्या बाबांनी पायल आपल्या घरी चल म्हणून विचारलं तेव्हा तिने साफ नकार दिला. मुलीचं लग्न झालं की तिचं माहेरचं घर हे तिचं नसते, म्हणून मी आता स्वतःसाठी एक फ्लॅट बघेल आणि माझा काहीतरी बिझनेस मी सुरू करेल. शौर्य पण आता माझी जबाबदारी आहे. मला फक्त तुमचा आशीर्वाद द्या, बाकी नको काही. आता पायल एकटं राहू लागली. स्वतःचा केक शॉप तिनं चालू केला. हळूहळू ती चांगले पैसे कमवत होती. इकडे कुणाल जेलमध्ये होता. घरची परिस्थिती हळूहळू गरीब झाली होती त्याच्या. घरच्यांना सगळ्यांना तो बंगला सोडून आता एका छोट्या घरात राहावं लागत होतं. पारू पण आपल्या गावी निघून गेली होती. बघता बघता 5 वर्ष झाले होते. पायल आपलं जीवन चांगलं जगत होती. शौर्य 7 वर्षांचा झाला होता. तो शाळेत जात होता. एकटी आई होती पायल, पण तिनं आपल्या मुलाला खूपच चांगले संस्कार लावले होते. विराट हा नेहमीच पायलची मदत करत होता, कारण त्याला ती खूपच आवडायची. पण पायलच्या मनात विराटबद्दल मैत्री आपुलकी सोडून दुसरं काहीच नव्हतं. शौर्य तर विराटला आपला सुपरमॅन समजत होता. विराटमुळे बापाची कमी त्याला कधी भासलीच नव्हती. पण एक तलाक झालेली पायल जेव्हा घराबाहेर जात तेव्हा लोक तिच्याकडे बघून काही पण बोलायचे. विराटवर तिचं घर चालतं, नवरा जेलमध्ये टाकला आणि त्याच्याच मित्रासोबत मजा करते, त्या लोकांच्या बोलण्यानं तिचं मन दुखत असे. म्हणून एक दिवस तिनं विराटला समजावून सांगितले की तू आमच्यापासून दूर राहा, आमच्यामुळे पुढे जाऊन तुला त्रास नको. पण आज विषय निघालाच होता, म्हणून विराट कसलाच विचार न करता पायलला लग्नासाठी विचारतो. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो हे पण त्यानं तिला सांगितलं. पायल तर त्याचे बोलणे ऐकून शांत झाली, पण विचार करून तिने त्याला नकार दिला. तिच्यात परत लग्न करायची हिंमत नव्हती. एकदा लग्न करून तिने बघितलं होतं, परत नको असं ती मनाशीच बोलते. पण विराट तिला खूप खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो, तिचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा कुठे ती विचार करून आपल्या
शौर्याला विचारते. शौर्य तर खूप खुश होतो आणि विराटला तेव्हापासूनच पप्पा म्हणायला सुरू पण करतो. आता हळूहळू पायल पण विराटच्या प्रेमात पडली होती. सगळे छान चालू होते. विराट पायलबद्दल आपल्या घरी सांगतो, पण विराटची आई, बाबा, बहीण या लग्नाला साफ नकार देतात. आपली इज्जत आहे शहरात, तू असं नाही करू शकत असं त्याला म्हणतात. पण विराट आपल्या निर्णयावर ठाम होता. आता विराट कोर्टमध्येच पायलसोबत लग्न करून तिला आणि शौर्यला आपल्या घरी घेऊन जातो. पण पायलला कुणीच सून स्वीकारत नाही. तिला खूप त्रास देतात तिथे सगळे. पण विराट हा नेहमीच बायकोची बाजू घेऊन बोलतो. पायल कधीच विराटकडे तक्रार करत नाही की त्याच्या घरचे कशा प्रकारे शौर्य आणि तिला त्रास देत असतात. पण विराटच्या नजरेतून ते सुटत नव्हते. त्याने आपल्या बायकोला आणि मुलाला घेऊन बाजूला राहायचा निर्णय घेतला. तेव्हा विराटची आई पायलला वाटेल तसे बोलली, आमचा मुलगा आमच्यापासून दूर केलास तू चांगली नाहीस. पण विराटने ती किती चांगली आहे हे सगळ्यांना सांगितलं. मी तुम्हाला सगळ्यांना हवा असेल तर माझ्या बायकोला आणि माझ्या होणाऱ्या बाळाला स्वीकारावे लागेल, तो सगळ्यांनाच सांगतो. आता मात्र आपल्या विराटचा अंश येणार म्हणून घरात सगळेच खुश होतात आणि पायलला जीव लावतात. पण पायलच्या नशिबात इतक्या लवकर थोडीच आनंद लिहिला होता. तिला सगळ्यांनी स्वीकारले आणि तिचा पहिला नवरा कुणाल जेलमधून सुटून घरी आला. आपण काय होतो आणि काय झालो तो विचार करू लागला. घरात वहिनी, भाऊ आज कुणालला घाबरत नव्हते, कारण आज तो ज्या घरात उभा होता ते घर त्यांच्या मेहनतीचे होते. घर छोटं होतं पण खूप आनंद होता त्यात. कुणाल आता आपल्या आईला आणि पायल आणि शौर्यबद्दल विचारतो. त्याची आई त्याला सगळं काही सांगते. आता कुणाल मनातच विचार करतो, ठीक आहे मी चुकलो, पण पायल ही माझीच बायको आहे. मी तिची माफी मागेन, पण आता तिला परत घरी घेऊन येईल. मला माझ्या चुका समजल्यात. तेव्हा कुणालची आई त्याला बोलते, पण बेटा तिचं लग्न झालंय आता, तेही विराटसोबत. तेव्हा कुणाल फारच चिडतो आणि म्हणतो, विराट मी तुला आता सोडणार नाही. पायल फक्त माझी आहे, तिच्यावर तुझा हक्क नाही. मी येतोच आता तिकडे, बघ तुझी काय हाल करतो. मनात कुणाल विराट ज्या शहरात राहतो तिकडे जातो. आज सकाळपासूनच पायल खूप अस्वस्थ होती. काहीतरी वाईट घडेल आपल्या जीवनात असं तिला वाटत होतं. माझा विराट माझ्यापासून दूर तर जाणार नाही ना. माझ्या आयुष्यात आता दुसरे एखादे वादळ तर येणार नाही ना. ती तोच विचार करत होती की विराट तिथं आला आणि तिला मागूनच मिठी मारत बोलला, आय लव्ह यू पायल, मी कधीच तुला सोडून जाणार नाही. दोघं पण छान गप्पा मारत होते की त्या शहरात कुणाल येऊन पोहोचला. आता कुणालने विराटला पूर्ण बर्बाद करायचं ठरवलं. तो त्यांच्या घरावर लक्ष ठेवू लागला. कुणाल आणि विराट मित्र होते म्हणून दोघांना एकमेकांबद्दल सगळं माहिती होतं. कुणालने आता विराटच्या संसारात कसं विष कालवायचं, कसं त्या दोघांना वेगळं करायचं हा विचार केला आणि त्याच्या डोक्यात विराटची बहीण विनाचा विचार आला. आता काही पण करून विनाला आपल्या जाळ्यात अडकवून विराट आणि पायलच्या आयुष्यात नव्यानं एंट्री घ्यायची आणि त्या दोघांना पूर्ण बरबाद करूनच सोडायचं. त्या विराटचा बदला घ्यायचा असंच कुणालने ठरवलं. कुणालने विनाला हळूहळू आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं. एक दिवस पायल शॉपिंगसाठी गेली होती. अचानक तिच्यासमोर कुणाल येऊन उभा राहिला. त्याला समोर बघून ती खूपच घाबरली, पण घाबरून याचा सामना करायचा नाही, स्ट्रॉंग होऊन लढावं लागेल मनात विचार करतच ती त्याला बोलते,
मिस्टर कुणाल, तुम्ही इथे काय करत आहात? तेव्हा कुणाल बोलतो, मी जसं जेलमधून सुटलो तसं तुलाच शोधत आहे. कशी आहेस तू पायल? आपला मुलगा कसा आहे? खूप मोठा झाला असेल ना तो? कसा आहे तो? त्याच्या बापासारखाच ना, की तुझ्यावर पडला आहे? हट्टी आणि जिद्दी, म्हणत तो तिला हात लावण्याचा प्रयत्न करतो, पण ती त्याला आपल्यापासून दूर ढकलतच बोलते, तो माझा मुलगा आहे, तुझा नाही, समजलं? तेव्हा कुणाल बोलतो, हे बघ पायल, मला मान्य आहे मी चुकलो, पण बघ हा कुणाल अग्निहोत्री तुझी माफी मागत आहे. मला समजलं मी चुकीचं होतो, पण आता असं परत कधीच घडणार नाही. चल माझ्यासोबत आपल्या घरी. तेव्हा पायल त्याला बोलते, वेडा झाला का तू? तलाक झाला आहे आपला. मी तुझी बायको नाही आता, माझं लग्न झालं आहे. तेव्हा कुणाल तिला बोलतो, पण तू माझ्यावर प्रेम करायची ना, मला माहिती आहे तू माझीच आहे. तो अगदी वेड्यासारखं तिला हात लावून आपलंसं करू पाहत होता. पायलला तर काय करावं तेच समजेना. तोच तिथे विराट आला आणि त्याने पायलला आपल्याकडे ओढतच बोलले, घाबरू नकोस, मी आहे ना. विराट आणि पायलला असं एकत्र प्रेमात बघून कुणालला फार वेगळं वाटलं. कदाचित त्याचं आता आपल्या बायकोवर प्रेम झालं होतं, पण ती दुसऱ्या कुणाची झाली होती. त्याचं प्रेम नाही, ती जिद्द होती की ती फक्त आपली आहे, तिला दुसऱ्या कुणावर प्रेम करायचा अधिकार नाही. विराट आता कुणालला बोलला, हे बघ कुणाल, माझ्या बायकोपासून तू दूर राहा, नाहीतर परत तुला जेलमध्ये टाकायला मी मागे पुढे बघणार नाही. तेव्हा कुणाल त्याला म्हणतो, तुझी नजर माझ्या बायकोवर पहिल्यापासूनच होती ना, आत्ताशी समजलं मला. तू मित्राची केस न लढता त्याच्या बायकोची केस का लढली ते? पण ती माझी बायको होती, तिच्यासोबत आधी मी झोपलेलो आहे हे विसरू नकोस. विराटला त्याच्या बोलण्याचा राग येतो आणि विराट त्याला म्हणतो, जो इज्जत करू शकत नाही आपल्या बायकोची, चार चौघात तो इतकं वाईट बोलू शकतो, तो माणूस कसा असेल घरात आपण चांगलंच समजू शकतो. तुझ्याकडे बघून मी तिच्या शरीरावर कधी प्रेम केलंच नाही, मी तिच्या आत्म्यावर प्रेम केलं आणि करतो. आता कुणाल जरा शांत बसूनच बोलतो, हे बघ, तुम्ही लग्न केलंय ठीक आहे, पण माझा मुलगा आता मला परत द्या, बाकी मला काही नको. तेव्हा पायल बोलते, मी मरेल, पण मी माझ्या शौर्याला तुझ्यासारख्या माणसाकडे सोपविणार नाही. आता कुणाल म्हणतो, बघा मग मी काय करतो ते. विराट तुला हे महागात पडेल म्हणत तो तिथून निघून जातो. आता पायल खूपच घाबरते आणि विराटला मिठी मारत म्हणते, विराट, तो परत आला, मला तो दुःख देण्यासाठी काही पण करू शकतो. तेव्हा विराट बोलतो, तेव्हा तू एकटी होती, आता मी तुझ्यासोबत आहे. नवऱ्यासोबत असल्यावर बायकोला काळजी करायचं काम नाही. तिला समजावत तो घरी घेऊन जातो. इकडे वाणी एका मुलाच्या प्रेमात आहे आणि मला त्याच्याच सोबत लग्न करायचं आहे असं तिच्या आईबाबांना सांगत असते. तितक्यातच विराट विचारतो, ठीक आहे, पण त्याचं नाव काय आहे? तो काय करतो ते तर आम्हाला सांग. तेव्हा वाणी बोलते, मला माहिती नाही तो काय काम करतो, मी तर फक्त त्याच्या प्रेमात आहे. तेव्हा त्याचं नाव ती त्यांना सांगते. ते पायलच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडतो. विराट पण घाबरतो आणि म्हणतो, वाणी, तू त्याच्यासोबत लग्न करू शकत नाही, तो खूप वाईट माणूस आहे. हे बघ, तुझ्या वहिनीसोबत त्यानं खूप वाईट केलं आहे. पण वाणीला आधीच कुणालने इतकं काही सांगून ठेवलं होतं की ती कुणावरच विश्वास ठेवू शकत नव्हती. ती फक्त म्हणत होती, माझं आता त्याच्यावर प्रेम आहे. घरात सगळ्यांनीच तिला लग्नासाठी नकार दिल्यावर ती डायरेक्ट कुणालकडे गेली आणि त्याच्यासोबत लग्न करून घरी आली. घराची बेल वाजली म्हणून पायल दरवाजा उघडते. समोर आपला पहिला नवरा आणि नणंद लग्न करून उभे असतात. हे बघून तिला धक्का बसतो. घरातील सगळेच खूप मोठ्या शॉकमध्ये जातात. आपल्या मुलीने असे कसे केले म्हणून सगळेच नाराज होतात.
कुणाल समोर बघून तर विराट त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो, हे बघ, आपली दुश्मनी होती ना, मग तू माझ्या बहिणीला मध्ये का घेतलंस? का तिचं जीवन बर्बाद केलंस? तेव्हा विराट खूपच हताश होतो. कुणाल मात्र मनात खूपच हसतो आणि म्हणतो, आता बघा मी काय करेल? तोच शौर्य तिथे पप्पा पप्पा करत येतो. विराट त्याला जवळ घेत म्हणतो, बाळा जा मध्ये. मुलाला समोर बघून कुणालची आतमधील ममता जरा जागी होते आणि तो शौर्याला जवळ घेतच म्हणतो, माझा चांप किती मोठा झाला. पायल पटकनच आपल्या मुलाला त्याच्यापासून बाजूला घेते. बापरे, विराट तर परत त्याची कॉलर पकडतच म्हणतो, हे बघ कुणाल, माझ्या बायकोपासून आणि मुलापासून तू दूर राहा. माझ्या बहिणीला गोड गोड बोलून तू फसवले, पण जर तिच्या केसाला जरी धक्का लागला ना, तर मग बघ, आयुष्यभर मला लक्षात ठेवशील असं काही करेल. तेव्हा आपल्या नवऱ्याचा अपमान होतोय बघून वाणी मध्ये येते आणि विराटला बोलते, दादा आता कुणालसोबत नीट बोलत जा. तो माझा नवरा आहे, या घराचा जावई आहे, हे विसरू नकोस. कुणालला तर फार आनंद होत होता पायल आणि विराटच्या चेहऱ्यावरील रंग उडालेला बघून. आता असेच दिवस चालले होते. कुणाल कुणी नसताना घरात पायलला त्रास देत असे. पहिले दिवस चांगल्या आठवणी आठवून त्या नवरा बायकोच्या गप्पा सांगत असे. तू तेव्हा जे म्हटली होती, आज मी सगळं करायला तयार आहे असं म्हणत होता, पण फक्त परत एकदा माझी बायको हो, आपण आपापल्या घरी जाऊ असंही म्हणत होता. तेव्हा पायल त्याला बोलते, तू माझ्यासोबत खेळलास मला मान्य आहे, आता विनासोबत तरी नको वाईट वागू. ती खूप प्रेम करते तुझ्यावर, तू का असं करतोय, ज्याने पुढे जाऊन तुझंच नुकसान होईल. तेव्हा कुणाल म्हणतो, कारण मला माझी चूक समजली, मी तुला दुसऱ्या मुलासोबत वाटू शकत नाही. आता मात्र पायल खूपच त्याच्यावर चिडते आणि त्याला बोलते, मी त्याचीच आहे आणि कदाचित देव जोड्या बनवताना चुकला असेल आणि म्हणूनच आपलं लग्न झालं असेल, कारण तुझ्यासारख्या माणसाचं तर लग्न पण न होता इतकं वाईट आहेस तू. कुणालची चांगली इज्जत पायल उतरवते, तरी कुणाल तिला त्रास द्यायचं सोडत नाही. आता कुणाल घरात कुणी नसताना मुद्दामच तिची छेड काढत असे. पायलला खूप त्रास होत होता या गोष्टींचा. विराट तिची खूपच समजूत काढत असे, पण तरी ती त्या पहिल्या नवऱ्याला समोर बघून खूप घाबरायची. तिला भीती होती की विनासोबत माझ्याच सारखं कधी काही घडू नये. तिनं विराटला सगळं सांगितलं की कुणालला तिला काय बोलला. आता मात्र विराट खूप चिडला, पण आपल्या बहिणीचे डोळे कसे उघडावे हाच त्याला प्रश्न पडला. कुणाल विनासमोर खूपच छान राहायचा, ती म्हणेल ते तो सगळंच करायचा. त्याला पायलचा बदला घ्यायचा होता, म्हणून विनाच एक होती त्याच्याकडे जी कामी येणार होती. आता असेच 1-2 महिने गेले. पायलला दिवस आहे ऐकून तर कुणालला अजून राग आला होता. काहीही करून तिच्या पोटातलं बाळ संपवायचं विचार तो करत होता. आता विनाचा खूप पैसा त्याच्याकडे होता, म्हणून कुणालने परत त्या हॉटेलवर जायला सुरू केले. ज्या चुका त्यानं आधी केल्या होत्या त्याच परत त्यानं सुरू केल्या. आपण कुणाला घाबरत नाही, आपण काही पण करू शकतो असाच त्याचा विचार अजूनही होता. पायलला विनाबद्दल वाईट वाटत होतं, म्हणून पायलने तिला खूप जास्त समजविण्याचा प्रयत्न केला. कुणालने माझ्यासोबत काय काय केलं आहे ते सगळं काही तिनं तिला सांगितलं, पण तरीही विना त्यांच्यावरच विश्वास ठेवत होती. पायलने तर तिला हे सुद्धा सांगून दिलं की तुझा नवरा जर तुझाच आहे तर मग तो अजून पण हॉटेलवर त्या मुलींसोबत झोपायला का जातो, तो तुला धोका का देतोय. जर त्याचं तुझ्यावरच खरंच
प्रेम असेल तर. आता मात्र विना चिडते. वहिनी काही पण बोलू नका, माझ्या नवऱ्याला नावे ठेवू नका. ती बोलते, फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेव, फक्त एकदा, आणि मी विराट जे म्हणतो ते तू कर, तुला सगळे समजेल. हात जोडून पायल विनाला म्हणते, तो फक्त माझ्या मुलासाठी आणि माझ्यासाठी तुझ्यासोबत लग्न करून घरात घुसला आहे. हे जेव्हा पायल बोलते तेव्हा विना त्याचं शेवटचं ऐकायचं ठरवते. आज घरात कुणीच नव्हतं म्हणून पायल एकटीच घरात राहण्याचं ठरवते. विराट लगेच विनाला घेऊन त्या हॉटेलमध्ये जातो आणि CCTV कॅमेऱ्यामध्ये जे काही कॅप्चर झालं होतं ते विनाला दाखवतो. बघ, तुझा नवरा त्या रूममध्ये जात आहे, ते पण मुलीसोबत. विना तरीही विश्वास ठेवत नाही. दादा त्यांची मीटिंग असेल म्हणून गेला असेल. तेव्हा रागातच विराट पटपट रोजचेच व्हिडिओ दाखवतो. रोज रोज तुझा नवरा वेगवेगळ्या मुलींसोबत इथे कुठली मीटिंग करतो? मी वेडा आहे का तुला हे सगळं दाखवायला आणि सांगायला? तू माझी बहीण आहेस म्हणून मी तुला यापासून वाचवत आहे. जे माझ्या पायलसोबत झाले ते तुझ्यासोबत नको घडायला म्हणून. आता मात्र विना खूप रडते पण विश्वास ठेवायला तयार नसते. आता ते दोघंही घरी येतात. इकडे पायल एकटी बघून कुणाल तिला त्रास द्यायला सुरू करतो आणि तिला म्हणतो, पोटात त्याचं बाळ घेऊन का फिरत आहेस तू? मी सांगितलं ना तुला, तू माझी आहेस. चल आज तुझ्या त्या बाळाला जन्माला येण्याआधीच मी संपवतो. आता मात्र पायल घाबरते आणि त्याच्या गालात मारते. विराट आणि विना हे सगळं काही बघत होते. विना समोर सत्यता यावी म्हणून विराट शांत उभा होता. पायल आपल्याला मारलं म्हणून कुणालला राग आला. त्यानं तसंच तिला रागातच उचललं आणि बोलला, खूप दिवसांपासून ह्याच दिवसाची वाट मी बघत आहे. मला तू हवी आहे, तुझं प्रेम हवं आहे, तुझं माझ्या मागे पुढे फिरणं हवं आहे, माझ्या पुढे पुढे करणं हवं आहे. पण तू त्या विराटमुळे मला विसरलीस. आता बघ परत एकदा तुला माझं करतो की नाही म्हणत त्यानं तिला तिथेच सोफ्यावर खाली पाडलं आणि तिच्यावर बळजबरी करायला सुरू केलं. इकडे विराटच्या तळपायाची आग मस्तकात जात होती पण बहिणीसाठी तो सगळं काही बघत होता. आता तो त्याच्या बहिणीला म्हटला, तुला अजून काही बघायचं बाकी आहे की आत्ता डोळे उघडलेत? विना खूपच रडायला लागली आणि म्हणाली, सॉरी दादा, तुम्ही सगळे म्हणत होते पण मी तुमचं ऐकलं नाही. खरंच कुणाल हा चांगला मुलगा नाही. बहिणीचे डोळे उघडले बघून तो पटकनच आज आपल्या बायकोला वाचवायला पुढे धावला आणि त्यानं कुणालला उठवत त्याला मारू लागला. विनाला सुद्धा खूप वाईट वाटलं होतं. नवऱ्याची सत्यता समोर आली म्हणून ती तुटली होती. कुणाल परत विनाच्या पुढे पुढे करू लागला. मला फसवलं जात आहे म्हणू लागला. पण विनाने ह्यावेळी त्याच्या गालात मारत त्याला म्हटलं, तू माझा फायदा घेतलास, धोक्यानं माझ्यासोबत लग्न केलं, आता मी तुला सोडणार नाही. इकडे एक विराटने पायलला उचलून घेतलं आणि रूममध्ये नेलं. डॉक्टर बोलवून तिचा चेकअप झाला. तोपर्यंत विनाने लगेचच पोलीस स्टेशनमध्ये आपल्या नवऱ्याबद्दल कंप्लेंट दिली आणि धोकाधडीच्या केसमध्ये कुणालला परत एकदा शिक्षा झाली. कुणालने खूप वेळा विनाची माफी मागितली. मला माफ कर, मी परत असं काहीच करणार नाही म्हणू लागला. पण विनाने ह्यावेळी त्याचं काहीही एक ऐकलं नाही. विनाने घरामध्ये आपल्या वहिनीची, दादाची सुद्धा माफी मागितली आणि तिला या संकटापासून वाचवलं म्हणून ती नेहमीच आपल्या पायल वहिनीची आणि विराट दादाची ऋणी राहील असं ती त्या दोघांना म्हटली. विराट आपली बहीण विनासाठी खूपच खुश झाला. असेच 6 महिने गेले. पायलने गोंडस मुलीला जन्म दिला जिचे नाव विरा ठेवलं. विरा अगदीच विराटसारखी होती. आज पायल, विराट, शौर्य, विरा एक सुखी कुटुंब म्हणून जगत आहे. विराटचे आई बाबा पायलला खूपच जास्त जीव लावतात म्हणून सुखाचा संसार ते सगळेच करत आहे.
वाणीसुद्धा पुढचं शिक्षण घेऊन अमेरिकेमध्ये सेटल झाली आहे. कुणालचे नावसुद्धा ती आता कधीच काढत नाही. कुणालला त्याच्या कर्माचं फळ मिळालं. आजही तो जेलमध्ये आहे आणि कदाचित आता आयुष्यभर तो तसाच तिथे जेलमध्ये राहील. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचं तात्पर्य कर्म चालून फिरून परत आपल्याकडे येतच असतं हे माणसाने खरंच कधीच विसरू नये. म्हणून जे काही आपण करत आहोत ते विचार करूनच करावं. कुणाला धोका देणं, त्रास देणं हे खूप सोपं असतं, पण पुढे जाऊन आपल्याला हे धोका मिळू शकतो, त्रास होऊ शकतो हे मात्र माणसाने विसरू नये. आपण जे कर्म करू ते कर्म आपल्याला या जन्मातच फेडावं लागतं हे सुद्धा विसरता कामा नये. ही स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा. कमेंट करून मला नक्कीच सांगा अशा स्टोरीज तुम्हाला ऐकायला आवडतात की नाही. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबातही विसरू नका, जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन नवीन व्हिडिओ टाकू तेव्हा सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.